गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मॅथमॅटिकल लॉजिक हा टॉपिक आपला सुरू आहे. त्याच्यामधले आपण एक्झरसाइज 1.2 बघतोय. मग ही एक्झरसाइज 1.2 बघण्या अगोदर लास्ट लेक्चरला आपण काय बघितलं, याच्यामध्ये लास्ट लेक्चरला आपण काय बघितलेलं की टोटोलॉजी, कॉन्ट्रॅडिक्शन असेल किंवा असं स्टेटमेंट जर दिलेलं असेल तर त्याचा ट्रूथ टेबल तयार करायचा. हे आपण लास्ट लेक्चरला सगळं बघितलेलं आहे. मग ते ट्रूथ टेबल तयार करताना 5 लॉजिकल कनेक्टिव्ह जे आहेत, 5 लॉजिकल कनेक्टिव्हमध्ये काय असतं, जर अँड असेल तर अँडला काय असतं सांगा, जे दोन्ही स्टेटमेंट ट्रू असतील तर टी असतं. ऑरला काय असतं, एफ असेल तर एफ लिहिता येतं. परत निगेशन असेल तर काय, टी इम्प्लायज एफ असतं. आता इम्प्लिकेशनला काय असतं सांगा, इम्प्लिकेशनला टी एफ असेल तर एफ लिहिता येतं. आणि डबल इम्प्लिकेशनला काय असतं, डबल इम्प्लिकेशनला काय असणार आहे, जेव्हा दोन्ही सेम असेल, एकतर टी असेल किंवा एफ असेल, त्यावेळी काय लिहिता येतं आपल्याला, ट्रू लिहिता येतं. येते लक्षात. तर हे इन शॉर्टमध्ये मी 5 लॉजिकल कनेक्टिव्ह जे आहे त्यांचा ट्रूथ टेबल तुम्हाला सांगितलं. आता निगेशनला काय असतं, टी असेल तर एफ लिहायचं आणि एफ असेल तर टी लिहायचं असतं. मग त्यातला आपण लास्ट लेक्चरला हा क्वेश्चन सुरू केला आहे. पहिलाच क्वेश्चन आहे, कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल फॉर ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न. त्यातलं एक एक्झाम्पल आपण बघितलेलं आहे. आता हे नेक्स्ट एक्झाम्पल बघते. इथे जर बघितलं तर स्टेटमेंट पॅटर्न काय दिले बघा, निगेशन ऑफ पी अँड ब्रॅकेटमध्ये हे सगळं दिलेलं आहे. पी ऑर निगेशन ऑफ क्यू दिले, परत अँड काय दिलेलं आहे, क्यू दिलेलं आहे. म्हणजे आता हा ट्रूथ टेबल आपल्याला तयार करायचा आहे. तर ट्रूथ टेबल तयार करताना कॉलम काय काय येणार, पहिला कॉलम कोणता येणार, पी कॉलम येणार, दुसरा कॉलम कोणता येणार, क्यू. आता निगेशन कशाला आहे बघायचं, पीला निगेशन दिसते का बघा, तर निगेशन ऑफ पी घ्यायचं. क्यूला पण निगेशन दिसतंय, त्यामुळे निगेशन ऑफ क्यू येणार. मग आता हे 4 सेपरेट झाल्यानंतर, हे सगळे सेपरेट झाल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, अजून ब्रॅकेट बघावे लागतील. ब्रॅकेट बघा बरं, काय येणार, पहिला स्मॉल ब्रॅकेट घ्यायचा सगळ्यात, पी ऑर निगेशन ऑफ क्यू हा एक ब्रॅकेट आहे. नंतर हा ब्रॅकेट आणि अँड क्यू असं एक आहे कॉलम, तो आपल्याला करावा लागेल, पी ऑर निगेशन ऑफ क्यू अँड क्यू येणार. येते लक्षात. म्हणजे हा पूर्ण मोठा ब्रॅकेट झाला. आणि आता हा पूर्ण ब्रॅकेट आणि निगेशन ऑफ पी हे एकत्र घ्यायचं एका कॉलमला. निगेशन ऑफ पी अँड तो ब्रॅकेट घ्यायचा, पी ऑर निगेशन ऑफ क्यू अँड क्यू असे येते लक्षात. मग हे कॉलम मिळाले आपल्याला, किती झाले बघा, पी क्यू निगेशन ऑफ पी निगेशन ऑफ क्यू, पी ऑर निगेशन ऑफ क्यू, परत हा ब्रॅकेट अँडचा, आणि लास्टला कोणता आला, निगेशन ऑफ पी अँड तो जो स्क्वेअर ब्रॅकेट आहे सगळा तो येईल. मग आता याच्यामध्ये आपल्याला ट्रूथ टेबल हा मी रफली हातानेच लिहिते, काय येणार बघा, याच्या व्हॅल्यूज आपण आता ॲड करत जायचं आहे. पी कॉलम आणि क्यू कॉलम हे फिक्स असतात, मी सांगितलेलं काय असणार आहे, टी आणि एफ पी क्यू कॉलम झाला. पुढं आता क्यू कॉलमला काय येणार आहे, टी आणि एफ येणार आहे. क्यू कॉलमला एफ आणि एफ येईल. मग आता याचं आपण निगेशन घेऊया. पुढं निगेशन ऑफ पी म्हणजे काय येणार, जिथे टी असेल तिथं काय लिहायचं, एफ लिहायचं. पहिले 2 स्टेटमेंट ट्रू आहेत तर इथं काय लिहायचं, फॉल्स लिहायचं. नंतरचे फॉल्स आहेत तर इथं काय येणार, ट्रू येणार. निगेशन ऑफ पी झालं. तसं आता निगेशन ऑफ क्यू बघा, टी आहे तर पहिला एफ येईल, इथं टी येईल, इथं एफ येईल, आणि इथं काय येणार आहे, टी येणार. म्हणजे निगेशन लिहिलं आपण त्याचं. मग नेक्स्ट बघायचं आता, पी ऑर निगेशन ऑफ क्यू, हा पी कॉलम आणि हा निगेशन ऑफ क्यू कॉलम. बघा पहिला आणि चौथा कॉलम येतोय. आता या दोन्हीमध्ये साईन कोणता आहे, म्हणजे लॉजिकल कनेक्टिव्ह कोणता आहे, ऑर हे लॉजिकल कनेक्टिव्ह आहे. मग ऑर असेल तर ऑरला आपल्याला काय माहिती आहे, एफ असेल तर एफ लिहिता येत. ऑरला आपल्याला काय माहिती आहे बघा, एफ असेल तर एफ लिहिता येतं. मग इथं बघायचं, पहिल्याला एफ आहे का, नाही आहे. सेकंडला आहे का, नाही आहे. थर्डला बघा बरं, थर्ड नंबरला एफ आहे, म्हणजे तो पहिला एफ लिहून घ्यायचा. लास्टला एफ आहे का, नाही आहे. जिथं एफ आहे ते एफ लिहायचं आणि बाकी सगळे काय लिहून टाकायचे, ट्रू लिहून टाकायचे. येते लक्षात. नेक्स्ट आता हा ब्रॅकेट अँड काय म्हटलेला आहे, क्यू म्हटलेला आहे. तो ब्रॅकेट अँड क्यू म्हणजे हा ब्रॅकेट येणार पी ऑर निगेशन ऑफ क्यूचा. अँड क्यू कॉलम कुठे आहे, तर हा 2 नंबरचा. म्हणजे हा एक कॉलम 2 नंबरचा आणि 5 नंबरचा कॉलम. मग आता ह्याच्यात बघताना लिहिताना काय लिहायचं, पहिला हा ब्रॅकेट बघायचा, नंतर हे बघायचं बरं का.
मध्ये लॉजिकल कनेक्टिव्ह कोणता आहे? ब्रॅकेट आणि क्यूच्या मध्ये लॉजिकल कनेक्टिव्ह कोणता आहे? अँड आहे. मग अँडला काय असतं? जर टी टी असेल तर टी असतं. मग टी टी कुठे आहे बघायचं. पहिले टी टी आहे का? दोन्ही आहे. दुसरं बघा इथं टी आहे, तिकडे एफ आहे, नाही आहे. तिसरं नाही, लास्ट पण नाही आहे. म्हणजे जिथं फक्त पहिला टी टी असेल ते टी लिहायचं, बाकी सगळे काय लिहून टाकायचे? एफ लिहून टाकायचे. मग आता राहिला लास्ट कॉलम. लास्ट कॉलममध्ये काय येणार आहे बघा. एक स्क्वेअर ब्रॅकेट दिसतोय आणि पहिला काय आहे? निगेशन ऑफ पी आहे. स्क्वेअर ब्रॅकेट निगेशन ऑफ पी आणि हा स्क्वेअर ब्रॅकेट आहे. स्क्वेअर ब्रॅकेट आपण इथंच फाइंड केलेलं दिसतोय सगळ्यांना आत्ताच. हा ब्रॅकेट आणि निगेशन ऑफ पी या दोन्हीमध्ये घ्यायचं. पहिला निगेशन ऑफ पी आणि नंतर हा ब्रॅकेट आहे बरं का. इथं पण अँड आहे म्हणजे टी टी शोधायचं. टी टी आहे का? नाही, इथं नाही आहे, इथं नाही आहे, कुठंच टी टी नाही आहे. म्हणजे हे काय आलं? एफ 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 आलं. हा काय मिळाला? त्याचा ट्रूथ टेबल मिळाला. येते लक्षात सगळ्यांच्या. असे ट्रूथ टेबल फाइंड करायचं. आता बऱ्यापैकी लक्षात आलं असेल कारण मी असाइनमेंटसाठी पण दिलेलं होतं. सेकंड एक्झाम्पल बघूया यातलं. Q implies P or negation of P double implies Q. इम्प्लिकेशन आहे बघा इथं. इथं आता कॉलम कसे येणार? एक कॉलम कोणता फिक्स असणार आहे? सगळ्यालाच कॉलम तर फिक्स असतो. म्हणजे पीचा कॉलम असेल, परत कोणता येणार? क्यूचा कॉलम. हे दोन कॉलम पहिला फिक्स असणार आहेत. मग आता निगेशन बघायचं. निगेशन कशाला आहे? फक्त निगेशन ऑफ पी आहे बघा. क्यूला निगेशन आहे का? नाही आहे, त्यामुळे ते लिहित बसायचं नाही. फक्त पीला निगेशन आहे. आता पुढं काय येणार? अजून ब्रॅकेट बघायचे. पहिला ब्रॅकेट काय दिसतोय? क्यू इम्प्लायज पी दिसतोय, तो घ्यायचा. दुसरा ब्रॅकेट बघा, निगेशन ऑफ पी डबल इम्प्लायज क्यू आहे. आता ब्रॅकेट संपले, स्मॉल ब्रॅकेट संपले. मग आता राहिलं काय? डायरेक्ट ते स्टेटमेंट जे आहे पूर्ण ते येणार. म्हणजे काय येणार त्याच्यामध्ये? लास्ट कॉलम येणार तो क्यू इम्प्लायज पी ऑर निगेशन ऑफ पी डबल इम्प्लायज क्यू असेल. हे लास्ट कॉलम येईल. मग आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पी आणि क्यूच्या व्हॅल्यूज काय असतात त्या आपण बघितलेल्या आहे. पी म्हणजे काय येणार? पहिले दोन ट्रू, नंतरचे दोन फॉल्स. पी कॉलम मिळाला. क्यू कॉलमला काय असतं? टी इथं एफ असतो आणि इथं टी एफ. हा क्यू कॉलम मिळाला. आता निगेशन ऑफ पी आहे आणि एकच निगेशन आहे बघा, ते आपल्याला सॉल्व करायचं आहे. पीचं निगेशन पहिले दोन ट्रू आहेत पीला, म्हणजे इथं काय लिहावं लागेल आपल्याला? फॉल्स लिहावं लागेल. त्यानंतरचे दोन फॉल्स आहेत म्हणजे इथे काय येणार? ट्रू येणार. हां, पुढं आता नेक्स्ट काय आहे? क्यू इम्प्लायज पी. आता इम्प्लिकेशनला आम्ही काय सांगितलं आहे की पहिलं स्टेटमेंट ट्रू पाहिजे आणि दुसरं स्टेटमेंट काय पाहिजे? फॉल्स पाहिजे, तर आपल्याला फॉल्स व्हॅल्यू लिहिता येते. टी एफ असेल तर एफ लिहिता येते. तसं इथे बघायचं, पहिला क्यू आहे बरं का, नंतर इम्प्लायज पी आहे. त्यामुळं क्यूचा कॉलम अगोदर, नंतर पीचा कॉलम बघायचा. टी एफ दिसते का? टी एफ आहे का? टी एफ आहे. 3 नंबरला टी एफ आहे, तो अगोदर एफ लिहून घ्यायचा. अजून कुठं आहे का? नाही आहे. बाकी सगळे काय लिहायचे? टी लिहायचे. नेक्स्ट आता निगेशन ऑफ पी डबल इम्प्लायज क्यू. आता डबल इम्प्लायजला काय येणार आहे? जे दोन्ही सेम जर असतील तर त्याची व्हॅल्यू काय लिहायची असते? ट्रू लिहायची असते. आता डबल इम्प्लायज बघा, निगेशन ऑफ पी हा कॉलम आणि क्यू कॉलम, हे दोन कॉलम यांच्यामध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे? डबल इम्प्लिकेशन घ्यायचं आहे. डबल इम्प्लिकेशनला काय असतं? दोन्ही सेम. इथं आहे का? नाही आहे. इथं हा एफ आहे बरं का, म्हणजे हे एफ आहे म्हणजे इथं काय लिहिता येईल? टी लिहिता येईल. इथं टी टी आहे म्हणजे इथं टी लिहिता येईल. इथं आहे का? सेम नाही आहे म्हणजे हे फॉल्स आहे. जिथं सेम असेल तिथं ट्रू व्हॅल्यू लिहायची आणि बाकी सगळे काय येणार? फॉल्स येणार. नेक्स्ट लास्ट काय बघा, क्यू इम्प्लायज पी हा ब्रॅकेट ऑर निगेशन ऑफ पी डबल इम्प्लायज क्यू हा ब्रॅकेट. मध्ये दोन्हींचा साईन कोणता आहे? ऑर आहे, म्हणजे जिथं एफ एफ असेल तिथं एफ लिहायचं. इथं एफ एफ आहे का? नाही आहे. इथं एफ एफ नाही. 3 नंबरला एफ एफ नाही. 4 नंबरला पण एफ एफ नाही आहे. त्यामुळे या स्टेटमेंटच्या ऑल व्हॅल्यूज काय येणार आहेत? ट्रू येणार आहेत. जर दोन्ही स्टेटमेंट फॉल्स असतील तर आपल्याला फॉल्स व्हॅल्यू लिहिता येते. येते लक्षात. नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल बघूया आपण आता. negation of P implies negation of Q and negation of Q implies negation of P. आता याच्यामध्ये पहिला कॉलम तर आपल्याला माहीतच आहे, तो घ्यायचा.
पी कॉलम येईल, दुसरा कॉलम क्यू येईल. पी आणि क्यू झाला की निगेशन कशाला आहे का बघायचं. आता हे जर एक्झाम्पल ऑब्झर्व केलं तर पीला पण निगेशन आहे, क्यूला पण निगेशन आहे, त्यामुळे दोन्हींचे पण निगेशन येणार. इथे येणार निगेशन ऑफ पी, इथे येणार निगेशन ऑफ क्यू. येते लक्षात. मग आता इकडं पण तेच आहे. आता ब्रॅकेट घ्यायचे. मग पहिला ब्रॅकेट काय बघा, निगेशन ऑफ पी इम्प्लाइज निगेशन ऑफ क्यू, हा एक ब्रॅकेट येईल. दुसरा ब्रॅकेट काय आहे, निगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज निगेशन ऑफ पी, हा दुसरा ब्रॅकेट आहे. आणि लास्ट आता काय येणार सांगा ब्रॅकेट, लास्ट ब्रॅकेट काय येईल, ह्या दोन्हींच्या मध्ये अँड साईन ते द्यायचं. निगेशन ऑफ पी इम्प्लाइज निगेशन ऑफ क्यू अँड निगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज निगेशन ऑफ पी, असे कॉलम येतील. येते लक्षात. मग आता इथं आपल्याला ट्रूथ टेबल तयार करायचं आहे. पी आणि क्यूचा मी आता सारखं सांगत बसणार नाही आहे. पहिले दोन ट्रू, नंतरचे दोन फॉल्स. पी कॉलम, क्यूला काय तर टी एफ, हा मिळाला क्यू कॉलम. पुढे जायचं आता. निगेशन ऑफ पी, जिथं टी आहे तिथं एफ लिहायचं. पहिले दोन टी आहेत, इथे दोन एफ येणार. पहिले दोन, नंतरचे दोन एफ आहेत, इथं काय येणार, नंतरचे दोन ट्रू येणार. निगेशन ऑफ क्यू बघायचं. क्यूला काय येणार, पहिला टी आहे म्हणजे इथं एफ येईल, इथे टी एफ टी असे. आता काय दिले बघा, निगेशन ऑफ पी इम्प्लाइज निगेशन ऑफ क्यू. पी निगेशन ऑफ पी इम्प्लाइज निगेशन ऑफ क्यू. इम्प्लिकेशनला काय पाहिजे असते, पहिलं स्टेटमेंट इथे दिले बघा आपण, टी आणि एफ पाहिजे. पहिलं ट्रू पाहिजे, नंतरचं फॉल्स पाहिजे. पहिलं ट्रू आहे का इथं, नाही इथं आहे बघा, पहिलं ट्रू आहे नंतरचं फॉल्स आहे, म्हणजे इथे मला काय लिहिता येईल, फॉल्स लिहिता येईल. इथं कुठं आहे का पुढं, नाही आहे, म्हणजे बाकी सगळे काय येणार, ट्रू येणार. पुढं काय अजून, निगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज निगेशन ऑफ पी. क्यू इम्प्लाइज निगेशन ऑफ पी. इथं एफ आहे, पहिलं ट्रू आहे का, नाही आहे, इथं पहिलं ट्रू आहे, इथं एफ आहे बघा. इथं काय येणार, फॉल्स व्हॅल्यू येणार. इथं पहिलं ट्रू आहे का, नाही, इथं पहिलं ट्रू आहे पण इकडं फॉल्स आहे का, नाही. त्यामुळं काय येणार, इथं एकच व्हॅल्यू आली, इथं ट्रू होतं, हे फॉल्स होतं. क्यू इम्प्लाइज पी आहे ना, त्यामुळं म्हणजे निगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज निगेशन ऑफ पी आहे. मग क्यूमध्ये पहिलं ट्रू पाहिजे, त्यामुळं आता एकच आलं, तिथं बाकी सगळे काय आले, ट्रू व्हॅल्यू झाल्या. आता राहिले लास्टला काय येणार बघा, हा एक ब्रॅकेट आहे आणि हा दुसरा ब्रॅकेट, दोन्हींच्या मध्ये साईन कोणता आहे, अँड. मग हा पहिला ब्रॅकेट, हा दुसरा ब्रॅकेट. अँडला काय असतं, दोन्ही स्टेटमेंट काय पाहिजे, ट्रू पाहिजेत. इथं ट्रू, पहिले दोन ट्रू आहे बघा, म्हणजे इथे ट्रू येणार. इथे टी टी आहे का, नाही आहे, इथे टी टी आहे का, नाही, इथे टी टी आहे, जे काय आलं, ट्रू आलं. आम्ही आलं त्याचा ट्रूथ टेबल. नेक्स्ट बघूया आपण आता एक्झाम्पल नंबर 4, त्याच क्वेश्चनमधलं एक्झाम्पल नंबर 4. त्याच्यामध्ये काय दिलं आहे बघा, P implies Q implies R, हा एक ब्रॅकेट आहे. डबल इम्प्लाइज P अँड Q इम्प्लाइज R, हा दुसरा ब्रॅकेट. आता इथे जर तुम्ही या एक्झाम्पलमध्ये ऑब्झर्व केलं तर काय दिसते बघा, या एक्झाम्पलमध्ये आतापर्यंत आपण जी एक्झाम्पल भेटली त्याच्यामध्ये फक्त P आणि Q होतं, स्टेटमेंट दोनच होती, P आणि Q असायचे. पण आता इथे काय झालेलं आहे, P Q आणि R आले, 3 स्टेटमेंट आलेत. असं जेव्हा येईल तेव्हा काय करायचं असतं बघा, जेव्हा 3 स्टेटमेंट येतील तेव्हा असा जो इथं जो आपण या एक्झाम्पलला 4 बघितले ना व्हॅल्यूज, म्हणजे 4 पॉसिबिलिटीज असतात ट्रू फॉल्सच्या. 4च पॉसिबिलिटीज असतात. जेव्हा 3 स्टेटमेंट येतील तेव्हा ट्रू फॉल्सच्या 8 पॉसिबिलिटीज असतात. म्हणजे काय येणार, तर पहिला मी इथं P कॉलम घेणार, नंतर इथं Q कॉलम घेणार, नंतर इथं R कॉलम घेणार. आता निगेशन कशाला आहे का, नाही आहे, मग स्मॉल ब्रॅकेट बघत जायचं. अगोदर हा मेन ब्रॅकेट मोठा, याच्यात स्मॉल कोणता आहे बघा, Q इम्प्लाइज R आहे, हा घेतला. नंतर हा ब्रॅकेट घेऊया पूर्ण, मग म्हणजे काय येणार, P इम्प्लाइज Q इम्प्लाइज R आहे. P इम्प्लाइज Q इम्प्लाइज R, हा ब्रॅकेट झाला स्क्वेअर ब्रॅकेट. पुढं आता इकडं हा कंप्लीट झाला. आता इकडं जर ऑब्झर्व केलं तर एक छोटा ब्रॅकेट कोणता आहे, P अँड Q, हा एक ब्रॅकेट आहे.
आणि नंतर तो स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजे काय येणार, पी अँड क्यू इम्प्लाइज आर. हां, पण तरीही अजून स्टेटमेंट संपलेलं नाही. मग आपलं पेज संपत आलं पण स्टेटमेंट संपलेलं नाही. हे जे स्टेटमेंट आहे इज इक्विव्हॅलंट टू, हे पूर्ण एखाद्या कॉलमला लिहिण्याऐवजी याला यल नाव दिलं तरीही चालतं. मग मी इथे काय लिहिणार, फक्त लास्टला एल लिहिणार, म्हणजे ते 2 ब्रॅकेटचं डबल इम्प्लिकेशन असणारं इथं स्टेटमेंट आपण लिहिलेलं आहे. मग याचे कॉलम आता बघा कसे लिहायचं आहे ते. मी अगोदर लाईन ड्रॉ करतोय. इथं आता तुम्ही ऑब्झर्व केलं तर बघा मी पूर्ण टेबल आता ड्रॉ करून घेतला आहे. तर मी काय सांगितलं 8 पॉसिबिलिटीज असतात. मग पी कॉलमला काय होतं, अगोदर पहिले 2 ट्रू असायचे, नंतरचे 2 काय असायचे, फॉल्स असायचे. जर पण जेव्हा 3 स्टेटमेंट असतील पी, क्यू आणि आर, तेव्हा काय असतं बघा, पहिले 4 ट्रू लिहायचे असतात. बघा पहिले 4 ट्रू आणि नंतरचे 4 फॉल्स लिहायचे असतात. हां, तसं क्यूला काय असतं, पीला झालं पहिले 4 ट्रू नंतरचे 4 फॉल्स. क्यूला काय येणार आहे, पहिले 2 ट्रू नंतरचे 2 फॉल्स, नंतरचे 2 ट्रू नंतरचे 2 फॉल्स, असं लिहायचं असतं. आणि आता आरला काय येणार बघा, आर कॉलम्स आहे तिथं अल्टरनेट लिहायचं. पहिलं ट्रू नंतर फॉल्स, टी एफ टी एफ, टी आणि एफ. हां, मग आता बघा पहिला कॉलम काय आहे, क्यू एम्प्लाइज आर, म्हणजे क्यू हे स्टेटमेंट आणि एम्प्लाइज आर म्हणजे दुसरा आणि तिसरा कॉलम आहे. इम्प्लिकेशनला काय असतं, टी एफ असेल तर एफ लिहिता येत. टी एफ आहे का नाही, टी एफ आहे का आहे, म्हणजे अगोदर एफ लिहून घ्यायचं. टी एफ आहे का नाही आहे, नाही आहे. टी एफ इथं आहे. टी एफ आहे का नाही, टी एफ अगोदर लिहून घेतला, बाकी सगळ्या व्हॅल्यू काय लिहित जायचं, ट्रू लिहित जायचं. नेक्स्ट काय बघा, पी एम्प्लाइज क्यू एम्प्लाइज आर, म्हणजे हा ब्रॅकेट आणि पी एम्प्लाइज तो ब्रॅकेट आहे. मग पी एम्प्लाइज ब्रॅकेट म्हणजे पहिला पी आणि नंतर हा ब्रॅकेट घ्यायचा. मग इम्प्लिकेशनच साईन आहे. मग इम्प्लिकेशनला काय पाहिजे, पहिलं ट्रू पाहिजे नंतर फॉल्स पाहिजे. पहिलं ट्रू नंतर फॉल्स आहे का, टी एफ आहे का, इथं आहे बघा 2 नंबरला. टी एफ आहे का, टी एफ टी एफ टी एफ टी एफ टी एफ नाही आहे. फक्त एकाच ठिकाणी काय आहे, टी एफ आहे. बघा जरा परत एकदा, टी टी आहे इथं, इथं टी एफ आहे तो एफ लिहिला, टी टी आहे इथं पण टी टी आहे, इथं एफनंच सुरुवात झाली आहे हे 4, त्यामुळे इकडे येणार नाही. बाकी सगळ्या व्हॅल्यू काय लिहायच्या, मग ट्रू लिहायच्या. इझी आहेत ही एक्झाम्पल, सगळ्यांना आली पाहिजेत बघा. मॅथमॅटिकल लॉजिकच ॲक्च्युली टॉपिक सोपं आहे, सगळ्यांना आला पाहिजे. हां, मग आता नेक्स्ट कॉलम बघायचा, पी अँड क्यू आहे. पी अँड क्यू, अँडला काय असतं, टी टी असेल तर टी टी आहे का, आहे. टी टी आहे का, आहे. टी टी नाही आहे, टी टी नाही, इथे टी टी नाही आहे, कुठंच नाही आहे पुढं. आता पहिले 4 एफच आहे तिकडे, त्या म्हणजे इथे सगळ्या व्हॅल्यू काय येणार, एफ एफ एफ, ऑल व्हॅल्यूज काय येतील, एफ येतील. नेक्स्ट आता हां, ब्रॅकेट एम्प्लाइज आर. नेक्स्ट काय आहे बघा, ब्रॅकेट एम्प्लाइज आर. ब्रॅकेट कुठे आहे, आत्ताच आपण फाइंड केलेला ब्रॅकेट एम्प्लाइज आर, म्हणजे हा इम्प्लिकेशन आहे. पहिला ब्रॅकेट नंतर इकडं जायचं. टी आणि इकडे एफ आहे का, नाही आहे. टी आणि इकडे एफ आहे का, आहे. टी इकडे एफ आहे का, टी इकडे एफ, इथे टी आहे का, नाही. इथे टी टी टी, इथे कुठंच टी नाही आहे, म्हणजे इकडे एफ असून काय उपयोग नाही. टी एम्प्लाइज एफ असेल तर एफ लिहायचं, बाकी सगळ्या व्हॅल्यू काय लिहायच्या, ट्रू लिहायच्या. आता लास्ट राहील. लास्टमध्ये काय सांगितले बघा, एल म्हटले आपण त्याला, म्हणजे हा पहिला एक स्क्वेअर ब्रॅकेट आणि डबल एम्प्लाइज दुसरा स्क्वेअर ब्रॅकेट. मग पहिला स्क्वेअर ब्रॅकेट आपण इथं फाइंड केला आहे, दुसरा स्क्वेअर ब्रॅकेट इथं फाइंड केला आहे. मग मध्ये साईन कोणता आहे, डबल एम्प्लाइज, म्हणजे सेम दिसेल तिथं ट्रू लिहायचं. बघा आता टी 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 येणार, इथे एफ एफ पण टी येणार, टी 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 येईल, टी टी टी, इथं पण टी येईल, इथं पण टी येईल, इथं पण टी, आणि लास्टला पण टी. म्हणजे ऑल व्हॅल्यूज काय आल्या बघा त्याच्या, ट्रू आले. येते लक्षात, हा मिळाला ट्रूथ टेबल त्या स्टेटमेंट. पी क्यू आणि आर 3 जर स्टेटमेंट असतील तर असं 8 पॉसिबिलिटीज येतात. आणि जर फक्त 2 स्टेटमेंट असतील म्हणजे ट्रू फॉलच्या, फक्त तिथे 4च पॉसिबिलिटीज आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. नेक्स्ट एक्झाम्पल काय दिले, पी एम्प्लाइज निगेशन ऑफ ब्रॅकेटमध्ये क्यू अँड आर असं आहे.
P implies in bracket निगेशन ऑफ Q अँड R दिलेलं आहे. आता इथं पण 3 स्टेटमेंट आहेत का बघा, P, Q आणि R आहे. आता P स्टेटमेंट आहे, हां, Q स्टेटमेंट आहे, R घ्यावं लागेलच, म्हणजे 8 पॉसिबिलिटी झाल्या. पण इथं जर ऑब्झर्व केलं तर निगेशन ऑफ Q आहे का, हे नाही आहे. ब्रॅकेटला निगेशन आहे बरं का, म्हणजे Q अँड Rला निगेशन आहे, हे लक्षात येते का बघा. Qला निगेशन नाही, त्यामुळे फक्त कॉलम काय येणार, पहिला कॉलम येईल P कॉलम येईल, Q कॉलम येईल, R कॉलम येईल, निगेशन येणार नाही. हा ब्रॅकेट येईल पहिला, Q अँड R हा ब्रॅकेट येईल. दुसरा काय येणार, निगेशन ऑफ Q अँड R हा एक ब्रॅकेट येईल. लास्टला काय येणार मग फायनल आन्सर, P इम्प्लाइज निगेशन ऑफ Q अँड R. इथे याला यल म्हटलं तरीही चालतं, पण मी आता जागा आहे आपल्याकडं म्हणून मी लिहिते. मग P, Q, R तिथे व्हॅल्यूज लिहित जायचं, त्याचा टेबल तयार कर. बघा इथं आता मी टेबल तयार केलं आहे. P कॉलम काय येणार बघा, पहिले 4 ट्रू येणार, नंतरचे 4 फॉल्स येणार, मग अशी सांगितले. Qला काय येणार, पहिले 2 ट्रू, नंतरचे 2 फॉल्स, नंतर ट्रू, नंतर फॉल्स येईल. हां, आरला काय येणार, TF 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 येणार आहे. पुढचा कॉलम काय आहे, Q अँड R, Q अँड R. अँडला काय येतं, TTT, इथे टी येणार का, नाही, इथे TT TT आहे का, TT T येणार, TT नाही आहे. TT असेल तर T, बाकी सगळे काय लिहायचं होते, फॉल्स लिहायचे होते. पुढं आता याचं निगेशन T आहे तिथं F लिहायचा, F आहे तिथं T आहे इथं, म्हणजे इकडे F येणार, इथं 3 F आहेत, म्हणजे हे 3 पण काय आले, ट्रू झाले. Q अँड Rचं निगेशन होतं, त्यामुळे ते T असेल तर F लिहिले, F असेल तर T लिहिले. आता P इम्प्लाइज हा ब्रॅकेट आहे, हां, P इम्प्लाइज ब्रॅकेट, हा P कॉलम आणि हा ब्रॅकेट आहे. P इम्प्लाइज, इम्प्लिकेशनला काय असतं, TF असेल तर F लिहायचा. TF आहे का, नाही आहे. TF आहे का, नाही. TF नाही आहे. TF पाहिजे, FT नाही, हां, इकडं T पाहिजे आणि इकडे F पाहिजे, नाही आहे, त्यामुळे एकच व्हॅल्यू फॉल्स आली, बाकी सगळ्या व्हॅल्यू काय आल्या, ट्रू आल्या. येते लक्षात. P, Q आणि R असेल तर, म्हणजे 3 स्टेटमेंट जर असतील तर असं घ्यायचं असतं. नेक्स्ट आता आपण क्वेश्चन नंबर 2 बघतोय बघा. क्वेश्चन 1 मधली बरीचशी एक्झाम्पल घेतली तर आपण क्वेश्चन 2 बघायचं आहे आपल्याला. युझिंग ट्रूथ टेबल्स, क्वेश्चन 2 मध्ये काय सांगितले, युझिंग ट्रूथ टेबल्स प्रूव्ह द फॉलोइंग, using truth tables prove the following logical equivalence. लॉजिकल इक्विव्हॅलन्स म्हणजे इक्वल आहेत की नाही हे आपल्याला चेक करायचं. हां, फर्स्ट एक्झाम्पल काय दिलं आहे बघा, निगेशन ऑफ P अँड Q डबल इम्प्लाइज P ऑर Q अँड निगेशन ऑफ P असं स्टेटमेंट आपल्याला दिलेलं आहे. हां, मग लॉजिकल इक्विव्हॅलन्स म्हणजे काय करायचं, एकदा लेफ्ट साईडचा टेबल तयार करायचा, राईट साईडचा टेबल करायचा आणि मग दोन्ही व्हॅल्यू इक्वल आहेत का बघायचं. 2 टेबल सेपरेट न करता ते एकत्रच एकाच टेबलमध्ये पण ॲडजस्ट केलं तरीही चालते. मी आता काय करणार, यांचे कॉलम म्हणणार, P Q R आहे का याच्यामध्ये, नाही आहे, फक्त P आणि Q आहे, म्हणजे काय येणार सांगा, P कॉलम येणार, Q कॉलम येणार. हां, 4चा येणार, आता TTFF येणार. हां, आता निगेशन कशाला आहे, Pला निगेशन आहे, इकडे कशाला निगेशन आहे, Pला आहे, Qला आहे का, नाही आहे, फक्त निगेशन ऑफ P एवढं घ्यायचं इथं. पुढं आता मग अगोदर लेफ्ट साईड कंप्लीट करायची, मग राईट साईड घ्यायची. लेफ्ट साईडला काय सांगितलं आहे बघा, निगेशन ऑफ P अँड Q सांगितलेलं आहे, एवढंच आहे लेफ्ट साईडला. आणि राईट साईडला जायचं. आता राईट साईडला एक ब्रॅकेट दिसतोय, अगोदर तो ब्रॅकेट घ्यायचा, P ऑर Q हा ब्रॅकेट घेतला आणि नंतर काय करायचं आहे मग आपल्याला, P ऑर Q अँड निगेशन ऑफ P असं स्टेटमेंट आहे ना, सॉरी असा टेबल आपल्या इथे येणार आहे आता. हां, मग आता याच्यामध्ये Pच्या व्हॅल्यू कोणत्या येणार, पहिले 2 ट्रू, नंतरचे 2 फॉल्स, हा P कॉलम झाला. Q कॉलम काय येणार आहे, Qमध्ये काय येणार, TF असेल. पुढं आता कॉलम अगोदर तयार करून ठेवूया.
पुढे जर आपण ऑब्झर्व केलं तर निगेशन ऑफ पी आहे म्हणजे काय येणार, पहिले दोन जिथं ट्रू आहे तिथं काय लिहायचं, फॉल्स लिहायचं. इथं फॉल्स आहे तर इकडं ट्रू आलं. पुढचा जर कॉलम ऑब्झर्व केला तर काय दिसते, निगेशन ऑफ पी अँड क्यू आहे. निगेशन ऑफ पी अँड क्यू म्हणजे इथं आहे. अँडला काय असणार आहे, टी टी आहे का बघायचं. टी टी आहे का, इथं नाही आहे. इथं टी टी आहे का, नाही आहे. इथं टी टी आहे म्हणजे इथं टी येणार. इथं टी टी आहे का, नाही आहे म्हणजे या व्हॅल्यू फॉल्स आल्या. पुढं पी ऑर क्यू, ऑरला काय असतं, एफ एफ असेल तर एफ लिहायचा. एफ एफ आहे का, नाही आहे. एफ एफ नाही आहे. इथं एफ एफ आहे का, नाही आहे. इथं एफ एफ आहे. लास्टला एफ एफ आहे. बाकी सगळ्या व्हॅल्यू काय येणार, ट्रू येणार. आता काय राहिलं, आता पी ऑर क्यू अँड काय म्हटलेलं आहे, निगेशन ऑफ पी म्हटलेलं आहे. म्हणजे हा पी ऑर क्यूचा एक कॉलम आणि निगेशन ऑफ पी म्हणजे इथं दोन्हीच्या मध्ये साईन कोणता आहे, अँड आहे. अँडला काय असते, टी टी असेल तर टी, इथे टी टी आहे का, नाही आहे. टी टी चेक करायचं. इथे टी टी आहे बघा. इथे टी टी आहे का, नाही आहे. जिथं टी टी आहे ते टी लिहायचं आणि बाकी सगळे काय लिहायचे, एफ लिहायचे. आता आपल्याला काय सांगितले, लॉजिकल इक्विव्हॅलन्स बघायचं आहे, प्रूफ करायचं आपल्याला. मग एल एच एस कुठे आहे बघायची. एल एच एस कुठे आहे बघा, निगेशन ऑफ पी अँड क्यू हा कॉलम आहे एल एच एसचा. आर एच एसचा कॉलम कोणता आहे, हा कॉलम आहे आर एच एसचा. मी दोन्ही कॉलमच्या व्हॅल्यू सेम आल्यात का बघायचं. बघा बरं, पहिले दोन एफ नंतर टी आणि एफ, पहिले दोन एफ नंतर टी आणि एफ जे आलेलं आहे. म्हणजे देअरफॉर काय म्हणायचं, मग एल एच एस इज इक्वल टू आर एच एस आणि ते स्टेटमेंट जे काय असेल ते तिथं लिहायचं. लक्षात सगळ्यांच्या. नेक्स्ट आता सेकंड एक्झाम्पल बघूया आपण. सेकंड एक्झाम्पल बघा, निगेशन ऑफ पी ऑर क्यू ऑर निगेशन ऑफ पी अँड क्यू इज इक्विव्हॅलंट टू निगेशन ऑफ पी. हे आपल्याला काय करायचं आहे, लॉजिकली इक्विव्हॅलन्स आहे की नाही चेक करायचं, म्हणजे इक्वल आहे की नाही बघायचं. कॉलम काय काय येणार, इथं पी कॉलम येणार, क्यू कॉलम येणार, आर आहे का, नाही आहे. निगेशन कशाला आहे बघायचं. इथं जे निगेशन आहे ते ब्रॅकेटला आहे, इथं पीला निगेशन आहे म्हणजे निगेशन ऑफ पी कॉलमाला क्यू आहे का, नाही आहे. त्यामुळे हे आलं. आता पुढचे कॉलम, पहिला काय येणार, पी ऑर क्यू येणार आहे. परत त्या ब्रॅकेटचं निगेशन आहे त्यामुळे ते पण घ्यायचं, निगेशन ऑफ पी ऑर क्यू. हा पहिला ब्रॅकेट झाला. आता दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये जायचं. इथं काय आहे, निगेशन ऑफ पी अँड क्यू आहे. निगेशन ऑफ पी ऑलरेडी आपण इथे घेतलेलं आहे. आणि आता राहिले काय, मग हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट दोन्ही एकत्र काय येणार, निगेशन ऑफ पी ऑर क्यू ऑर निगेशन ऑफ पी अँड क्यू असं येणार आहे. मग आता बघा, पीच्या व्हॅल्यूज काय येणार, टी टी एफ एफ येणार. या पीच्या व्हॅल्यूज घेतल्या, टेबल तयार करा आपण. क्यू कॉलमची व्हॅल्यू काय येणार आहे बघा, क्यू कॉलमच्या व्हॅल्यूज काय येतील, क्यू कॉलमच्या व्हॅल्यूज असणार टी एफ. निगेशन ऑफ पी म्हणजे जिथं टी असेल तिथं एफ लिहायचं. निगेशन ऑफ पी काय येणार, पहिले दोन फॉल्स नंतरचे दोन ट्रू असेल. आता पी ऑर क्यू, पी ऑर क्यू काय येणार, ऑरला काय असतं, एफ एफ एफ. इथे एफ एफ आहे का, नाही. एफ एफ आहे का, नाही आहे. इथे एफ एफ आहे का, नाही. लास्टला एफ एफ आहे. पहिले तीन काय येणार आहे, ट्रू येणार. याचं निगेशन टी आहे तिथं एफ लिहून टाकायचा, एफ आहे तिथं टी लिहिला. निगेशन ऑफ पी अँड क्यू काय येणार आहे बघा, निगेशन ऑफ पी अँड क्यू म्हणजे हा कॉलम पहिल्यांदा तिसरा नंतर दुसरा. अँडला काय येतं, टी 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 येते. इथे टी टी आहे का, नाही. इथे टी टी नाही. टी 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 नंबरला आहे, इथे टी टी लिहायचं. इथे टी टी आहे का, नाही. या व्हॅल्यू काय आल्या, फॉल्स आल्या. आणि आता लास्ट काय येणार बघा, निगेशन ऑफ पी ऑर क्यू म्हणजे हा कॉलम ऑर निगेशन ऑफ पी अँड क्यू म्हणजे हा कॉलम. या दोन्हीमध्ये साईन कोणता आहे, ऑर आहे. एफ एफ आहे का, ऑरला एफ एफ असेल तर एफ लिहायचं. इथं पण एफ एफ आहे, एफ येईल. एफ एफ आहे का, नाही. इथे ट्रू येणार. इथे एफ एफ आहे का, नाही आहे. इथे काय येणार, ट्रू येणार. इथे लक्षात. मग आता एल एच एस आणि आर एच एस बघायची. एल एच एस म्हणजे काय येणार, हे दोन ब्रॅकेटचा ऑर म्हणजे हा लास्टचा कॉलम येईल. इक्विव्हॅलंट टू निगेशन ऑफ पी म्हटले म्हणजे हा 3 नंबरचा कॉलम येईल. दोन्ही इक्वल आहेत का चेक करायचं. पहिले दोन फॉल्स नंतरचे ट्रू, पहिले दोन फॉल्स नंतरचे ट्रू.
म्हणजेच आपल्याला काय मिळालं इथं LHS इज इक्वल टू RHS मिळालं, म्हणजे जे प्रूफ करायचं होतं ते आपल्याला मिळालं. ठीक आहे, राहिलेले एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया.